नमस्कार, मी गोपाळ भोसले. ऑप्शन ट्रेडिंग फॉर बिगिनर्स या टॉपिकमध्ये आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आणि व्हिडिओला लाईक करा. तर आज मार्केट क्लोज आहे कारण की परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आज ऑप्शन ट्रेडिंगबद्दल काही गोष्टी आपण शिकणार आहोत. त्या अगोदर ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊ. ऑप्शन ट्रेडिंग हा डेरिव्हेटिव्ह मार्केटचा प्रकार आहे. यामध्ये कॉन्ट्रॅक्ट असतात आणि त्याची एक्सपायरीसुद्धा असते. एक्सपायरी ही वीकली किंवा मंथली असू शकते. तर हे झालं बेसिक माहिती. पण ऑप्शन ट्रेडिंग करण्या अगोदर किंवा ऑप्शन ट्रेडिंगकडे वळण्या अगोदर, ऑप्शन ट्रेडिंग शिकण्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. एकदम बेसिक गोष्टी आहेत. आता ऑप्शन ट्रेडिंगमधून पैसा कमवण्यासाठी ऑप्शन ट्रेडिंग शिकणे, ऑप्शन ट्रेडिंगबद्दल माहिती मिळवणे हे तर गरजेचं आहेच. पण काही गोष्टी तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. ते म्हणजे पेशन्स. मित्रांनो, जर तुमच्याकडे पेशन्स नसतील तर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये येऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिसिप्लिन. जर जे नियम तुम्ही बनवलेत त्यावर जर तुम्ही ठाम असाल किंवा त्या नियमाप्रमाणे जर तुम्ही वागू शकत असाल तरच तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये या. आणि ठरवलेली नियमाप्रमाणे जर तुम्ही वागू शकत नसाल, स्वतःवर कंट्रोल नसेल, तर ऑप्शन ट्रेडिंगमध्ये येऊ नका असं माझं मत आहे. कारण की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये अगोदरच 90% ट्रेडर्स हे लॉस बुक करतात कारण की काही गोष्टीच्या कमतरतेमुळे. त्यामुळे या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर बाकी गोष्टी तुम्ही शिकू शकता. पण या गोष्टी नसतील तर यावर सुद्धा अगोदर तुम्ही काम करा आणि नंतरच ऑप्शन ट्रेडिंग शिकायला सुरुवात करा. आता निफ्टी 50वर क्लिक करू आणि व्ह्यू ऑप्शन चेनवर क्लिक करूयात. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 3 कन्सेप्ट असतात ऑप्शन ट्रेडिंगमध्ये. एकदम बेसिक कन्सेप्ट आहेत. इन द मनी, ॲट द मनी आणि आउट ऑफ द मनी. इन द मनी, ॲट द मनी आणि आउट ऑफ द मनी या 3 गोष्टी असतात. आता पाहू शकता इन द मनी ऑप्शन आता 22,800 आणि 22,850 याला आपण ॲट द मनी ऑप्शन म्हणू शकतो कारण की मार्केट सध्या 22,828वर आहे. हे दोन ऑप्शन झाले ॲट द मनी. मग 22,750, 22,700, 22,650 हे जे ऑप्शन आहेत ते इन द मनी. इन द मनी आणि 22,900, 22,950 हे जे ऑप्शन आहेत हे झाले आउट ऑफ द मनी. हे झालं कॉलचं, सीईचं. तर आता पुटचं पाहूया. पुटमध्ये तुम्ही पाहू शकता की जर 22,900, 22,950, 23,000 हे झाले इन द मनी. आता त्याचप्रमाणे हे ॲट द मनी हे दोन ऑप्शन आणि 22,700, 22,750 हे झाले आउट ऑफ द मनी. कशामध्ये? पुटमध्ये. एकदम बेसिक कन्सेप्ट आहेत. तुम्ही जर 1-2 वेळा पाहिलं तर लगेच समजून जातं. काही मेजर अवघड नाही आहे. आता ह्या 3 कन्सेप्ट क्लिअर झाल्या तर इन द मनी हे ऑप्शन महाग असतात. तुम्ही पाहू शकता इन द मनी हे आउट ऑफ द मनीपेक्षा महाग असलेले तुम्हाला पाहायला मिळतात. मग बरेच ट्रेडर इन द मनी ऑप्शन्स बाय करायला सांगतात. त्याचं कारण काय? तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे थीटा डिके. मित्रांनो, थीटा डिके जो असतो ना, थीटा डिके काही कारणामुळे थीटा डिके म्हणजे जे ऑप्शन आपण एखादा ऑप्शन बाय केला आणि बाय केल्याच्या नंतर तो 2-3 तास आपण होल्ड केला काही कारणास्तव, तर मित्रांनो त्याची जी प्राईस ही ॲटोमॅटिकली थोडी कमी होत जाते. आता ही प्राईस जसजशी कमी होत जाईल तसतसं आपल्या ऑप्शनची प्राईस ही कमी डाऊन होईल आणि आपल्याला त्यामध्ये लॉससुद्धा होऊ शकतो. त्याला म्हणतात थीटा डिके. थीटा म्हणजे जास्त वेळ म्हणजे जेवढा टाईम आपण त्याला होल्ड करू तसतसा आपला ऑप्शनची प्राईस ही कमी होत जाते. आता इन द मनीवर थीटा डिके हा कमी लागतो
इन द मनीवर थिटा डीके हा कमी लागतो. आउट ऑफ द मनीवर थिटा डीके खूप लागतो आणि इन द मनीवर थिटा डीके कमी लागतो. हे झाली बेसिक कन्सेप्ट. जेव्हा तुम्ही ट्रेडिंगला सुरुवात कराल तुम्हाला ह्या गोष्टी सहज लक्षात येतील, सहज माहिती होईल. मित्रांनो, ट्रेडिंग करताना जे तुम्हाला अनुभव येतात म्हणजे थिटा डीके असेल किंवा वेगवेगळे चार्ट पॅटर्न्स असतील, इंडिकेटर्स असतील, जे तुम्ही ट्रेडिंग करताय त्याचा जो रेकॉर्ड तुम्ही ठेवला पाहिजे. म्हणजे लॉस जरी झाला तर आपल्याला तो लॉस का झाला, त्याचं कारण काय आहे, त्याचं रिझन काय आहे, हे आपण लिहून काढलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुढच्या ट्रेडमध्ये त्याचा अनुभव आपल्याला कामी येईल आणि ती चूक पुन्हा पुन्हा होऊ नये. मित्रांनो, जेव्हा आपण ट्रेडिंगला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती असते ट्रेडिंग सायकोलॉजी. मित्रांनो, ट्रेडिंग सायकोलॉजीशिवाय आपण मार्केटमधून कमावलेला पैसा आपण टिकवू शकत नाही. कारण विदाऊट ट्रेडिंग सायकोलॉजी मार्केटमधून पैसे कमवणं शक्य नाही. आता स्ट्रॅटेजी ही काम करतेच, आता स्ट्रॅटेजीशिवाय तर पैसा आपण कमवू शकत नाही हे जरी बरोबर असलं तरी ज्याची ट्रेडिंग सायकोलॉजी स्ट्रॉंग नाही आहे ते सगळे ट्रेडर हे मार्केटमध्ये पैसे गमावत असतात. त्यामुळे ट्रेडिंग सायकोलॉजी शिका. जिथून पण जे तुम्हाला कोर्स लावायचे लावू शकता. जर आपल्या चॅनलवरून शिकायचं असेल तर शिकू शकता, एकदम मोफत आहे, फ्रीमध्ये आहे. आता हे झालं बेसिक नॉलेज फॉर बिगिनर्स. आता एका वेळेस जर तुम्हाला पाहून समजलं नसेल तर तुम्ही 2 वेळा व्हिडिओ पाहू शकता, एकदम फ्री आहे, काही चार्जेस त्यासाठी नाहीत. आता तुम्ही पाहू शकता का ऑप्शन ट्रेडिंगमध्ये चार्जेस किती लागतात. मित्रांनो, जर तुम्हाला चार्जेस पाहिजे असतील तर इकडे पाहू शकता. एक मिनिट, मी तुम्हाला चार्जेस दाखवतो. चार्जेसवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला ऑप्शन ट्रेडिंगचे चार्जेस पाहिजेत फ्युचर ऑन ऑप्शनचे. तर एक ब्रोकरेज कॅल्क्युलेटरवर क्लिक करायचे. त्यानंतर इक्विटी इंट्राडे, इक्विटी डिलिव्हरी आणि F&O असं तुम्हाला पाहायला मिळेल. आता क्वांटिटी इथे तुम्ही पाहू शकता 75 किंवा 75चा एक लॉट असतो निफ्टी 50मध्ये. आता लॉट साईज वेगवेगळी कालांतराने बदलू शकते. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहताय कदाचित ती वेगळी असेल. समजा आपण ऑप्शन एकच लॉट बाय केला आणि त्याची प्राईस होती 100 रुपये आणि तो 110ला लगेच झाला. स्कॅल्पिंगचा ट्रेड असल्यामुळे 110ला आपण लगेच विकला समजा. तर टर्न ओव्हर किती झाला, तर ते 15,750चा टर्न ओव्हर झाला आणि 750 हे प्रॉफिट झालं आहे. 750 तर आपल्याला चार्जेस किती लागतील पहा. आपल्याला ग्रो चार्जेस लागतील 40 रुपये पर ऑर्डर. म्हणजे पर ऑर्डर 20 रुपये लागतात. कोणत्याही ब्रोकरचं तुम्ही ॲप केलं डाउनलोड तरी तुम्हाला चार्जेस हे 20 रुपये पर ऑर्डर लागतात. नॉन ग्रो चार्जेस 21 रुपये लागणार आहेत. त्यामध्ये एस एस टी 8 रुपये, एक्सचेंज चार्जेस 5.52 पैसे, सेबी टर्नओव्हर 0.02 पैसे, GST 8.20 पैसे आणि स्टॅम्प ड्युटी 0.23 पैसे. तर नेट प्रॉफिट अँड लॉस 688 रुपयाच्या आसपास तुमचं असणार आहे. अशा प्रकारे आपण एकदम बेसिक ऑप्शन ट्रेडिंगमध्ये बिगिनर असलेल्या ट्रेडरसाठी, नवीन ट्रेडरसाठी आपण हा व्हिडिओ बनवला होता. व्हिडिओ कसा वाटला, इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली की नाही नक्की सांगा. आणि जर तुमचे काही शेअर मार्केट विषयीचे प्रश्न असतील तर बिंदास्त कमेंट करा. प्रत्येकाला कमेंटचं उत्तर मिळेल. आणि जर जास्त प्रश्न असतील तर आपण त्यावर सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवूया. चला तर मग व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शिका आणि कमवा.